राष्ट्रप्रथम असं म्हणणाऱ्या जगातल्या एक नंबरच्या पक्षाचा प्रवास राष्ट्रप्रथम ते एबी फॉर्म प्रथम इथपर्यंत आलाय. कोण धाय मोकलून रडतंय तर कोण पेट्रोल घेऊन स्वतःला पेटून घेण्याची धमकी देतंय. अगदी मंत्र्यांच्या अंगावर धावून जायला, त्यांना शिव्या शाप द्यायला मागे पुढे न बघितलेले कार्यकर्ते. काही जणांनी तर एबी फॉर्म असणाऱ्या गाड्यांना ताणून ताणून पकडलं. महानगरपालिकेच्या निमित्तानं शिस्तीचे दाखले देणाऱ्या जगातल्या नंबर 1 च्या पक्षाची इज्जत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी चौकात टांगली. तरी सुद्धा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावरनं हुरळून जायची गरज नाहीये, कारण विरोधी पक्षाकडून एबी फॉर्म घेण्यासाठी कार्यकर्तेच नव्हते. मुंबईसारख्या शहरात वंचित आणि काँग्रेस आघाडीनं 16 जागा उमेदवारांना भावी सोडून दिल्या. एकीकडे महायुतीतल्या, त्यातही भाजपच्या जागांसाठी उमेदवारांची जीवघेणी स्पर्धा आणि दुसरीकडे शुकशुकाट. अर्थात ही वेळ का आली? भाजपमध्ये नेमकी गडबड काय झाली? यात नेमकी चूक पक्षाची आहे की कार्यकर्त्यांची? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. भाजप सारख्या पक्षावर ही वेळ येण्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे उभं आडवं इनकमिंग. विधानसभेच्या इलेक्शन दरम्यान भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले होते की भाजपमध्ये अजून खूप स्पेस आहे, पक्षामध्ये इनकमिंग होऊ शकतं. विधानसभेचा निकाल लागला, भाजप विक्रमी बहुसंख्येत निवडून आला. त्यानंतर सुद्धा पक्षामध्ये इनकमिंग हे चालूच होतं. आता महाराष्ट्राच्याच काय, कुठल्याही लोकशाही प्रधान देशात किमान 2 गट असतात. विधानसभेत 2 गट, 2 गटाचे 2 कार्यकर्ते. भाजपनं इनकमिंगच्या नादात ही सिस्टीमच संपवून टाकली. दोन्ही गट आपलेच, दोन्हीकडे नेतेही आपलेच. साहजिकच विरोधाची स्पेस संपवून टाकण्याच्या नादात 2 विरोधक आपल्याच पक्षात घेण्याची ही रणनीती कधी ना कधी भाजपच्या अंगलट येणार होती. कारण नेते जरी एका पक्षात आले तरी वोट शेअर कसा एक होणार, हा महत्वाचा प्रश्न भाजपला समजूनच घेता आला नाही. आता यातलं सगळ्यात खालचं टोक म्हणजे प्रभाग. एका प्रभागात साधारण 4 जागा आणि यातल्या प्रत्येक जागेसाठी किमान 4-5 जण इच्छुक असतात. भाजपने नेमकं काय केलं तर विरोधातले लोक पण सोबतच घेतले. विरोधी पक्षांना उमेदवारच मिळून न देण्याची ही स्ट्रॅटेजी होती. आता ही अंगलट कशी आली तर इच्छुक आपोआप वाढले. पर्यायानं तिकीट हे 2-4 दिवसांपूर्वी फिक्स केलं तर इच्छुक दुसऱ्या पक्षात जाणार याची जाणीव होती. म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या तासाला अर्ज द्यायचे अशी रणनीती आखण्यात आली. अर्थात हे शेवटच्या दिवशी घडलं आणि उरलेल्या इच्छुकांसमोर राडा करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. आता जिथं भाजपची ही चाल माहिती होती अशा ठिकाणी विरोधी पक्षांनी रणनीती आखली. जसं की पुण्यामध्ये अजित पवारांनी सुद्धा एबी फॉर्मच दिले नाहीत, कारण भाजपने अर्ज न दिल्याने हे इच्छुक आपल्या हाताला लागतील याची जाणीव अजितदादांना होती. पण सगळीकडेच तसंच झालं नाही आणि मग इच्छुकांपुढे राडा घालण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. असो, यामुळे राडा झाला, पण हे सगळं भाजपच्या अंगलटी का आलं तर पक्षाने दिसेल त्याला पक्षात घेतलं म्हणून. किमान विरोधाची स्पेस ठेवावीच लागेल किंवा वन पार्टी सारख्या पक्षांतर्गत निवडणुका या घ्याव्या लागतील. अर्थात जे दिसतंय ते पाहता भाजप त्याच दिशेने जातीये असंही म्हणता येतं. भाजप सारख्या पक्षावर ही वेळ येण्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे उशिरा होणाऱ्या निवडणुका आणि चमचे झालेले कार्यकर्ते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगतापांचं एक वाक्य आहे. ते लिहितात की कार्यकर्त्यांची अवस्था चमच्यासारखी असते. ताटातला गुलाबजाम ओठापर्यंत घेऊन जाणं हीच त्याची पात्रता. पण चमच्याला वाटतं हा गुलाबजाम आपल्याच वाट्याला आलाय. चमच्याच्या नशिबात फक्त खरकट होणं असतं. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आज याची जाणीव कमी अधिक फरकाने झालेलीच आहे. पण भाजपच्या कार्यकर्त्यांना याची तीव्रता जरा जास्तच जाणवत असेल. तर मूळ मुद्दा असा आहे की भाजपनं चमच्याप्रमाणे वापरून घेतलेले कार्यकर्ते आणि उशिरा झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका. राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकसभेच्या पूर्वी सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील असं बोललं जात होतं. पण या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. आता कारणं ही वेगवेगळी सांगितली जात असली तरी भाजपच या निवडणुका टाळत होती असं स्पष्ट होतं. आता याचं नेमकं कारण काय तर पक्षफुटीनंतर येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका. या निवडणुकांमध्ये एका प्रभागातनं असलेल्या सगळ्यात इच्छुक उमेदवारांकडनं पक्षाचं काम करून घेणं सोपं ठरणार होतं. पण महानगरपालिका जर आधी झाल्या असत्या तर फक्त स्टँडिंग नगरसेवकच पक्षाच्या उपयोगाला आले असते. राज्यातले नेते ज्याप्रमाणे अजून मोठा प्रोजेक्ट देतो असं दिल्लीने सांगितल्याचे दाखले देत होते, तसंच इकडं वरिष्ठ नेते तुलाच नगरसेवक करणार असा शब्द देऊन कार्यकर्त्यांकडनं कामं करवून घेत होते. एकीकडे आमदारकी खासदारकीसाठी हे कार्यकर्ते राबले तर दुसरीकडे कधीही महानगरपालिका होतील म्हणून खर्च करत राहिले. गेल्या 4-5 वर्षात तर या इच्छुकांनी गल्लीतल्या वॉर्डातल्या प्रत्येकाला 5-6 वेळा देवदर्शन करून आणलं होतं.
साहजिकच हा झालेला खर्च आणि इतकी वर्ष साहेब तिकीट देणार म्हणून करत असलेलं काम, त्यातही साहेब प्रत्येकाला तूच म्हणून सांगत राहिले नाही, हे पळत राहिले. अर्थात एमपीएससीच्या पोरांचं कसं 5 वर्षातनं एक जाहिरात येते आणि त्यातही सरकारने घोळ केला तर सगळी पोरं रस्त्यावर येतात, तसंच इथं झालं. एका परीक्षेसाठी 5-5 वर्ष थांबून राहणं आणि शेवटच्या क्षणी घोळ घातल्यानंतर पोरांची कशी तगमग होते तशीच तगमग या कार्यकर्त्यांची झाली. असो, पण ही जाणीव काय असते ते तरी या कार्यकर्त्यांना आता कळालं असेल. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना वापरून घेतलं, निवडणुका लांबवल्या. पर्यायाने इच्छुक हे वाढत गेले. जुने स्टँडिंग नगरसेवक प्लस गेले 8 ते 10 वर्षात तयार झालेले इच्छुक अशी डबल इंजिनची लोक भाजपच्या दारात येऊन थांबली आणि मग राडा झाला. भाजप सारख्या पक्षावर ही वेळ येण्याचं तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे भाजपचं जिंकण्याचं नरेटिव्ह. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच जिंकते हे नरेटिव्ह फिक्स झालं. आता वोट चोरी, ईव्हीएम यांच्यासारखे मुद्दे मतदारांमध्ये होते. उमेदवार तर या मुद्द्यांकडे संधी म्हणूनच पाहू लागले. पण भाजपकडनं निवडणूक लढली तर जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे हे परसेप्शन उमेदवारांमध्ये पक्क झालं. पर्यायानं ही सगळी गर्दी भाजपच्याच दारात झाली. मुंबई सारख्या शहरात वंचित आणि काँग्रेसच्या युतीला 16 जागा रिकाम्या सोडाव्या लागलेल्या आहेत. एकीकडे उमेदवारीसाठी राडा चालू आहे आणि दुसरीकडे उमेदवारच नाहीयेत. अर्थात यासाठी विरोधी पक्ष सुद्धा कारणीभूत आहेत असं म्हणावं लागतं. कारण मुंबईमध्ये उद्धव ठाकरे जोर दाखवतायत, पण इतर ठिकाणी विरोधी पक्षांनी निवडणूक लढण्यापूर्वी सोडून दिलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत तर शरद पवारांचं गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे कुठेच नव्हते हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. काँग्रेस ज्या काही जागा जिंकल्याचा दावा करतेय त्या सुद्धा जागा ज्या आहेत त्या नेत्यांच्या मतदारसंघातल्या आहेत. आता कोल्हापुरातनं बंटी पाटील असू देत, सोलापुरातनं प्रणिती शिंदे असू देत, असे निवडक नेतेच भाजप विरोधात उभे राहताना दिसतात. यात कुठेही पक्ष म्हणून विरोधक उभा राहिल्याचं चित्र दिसत नाहीयेच, पण त्या पलीकडे जाऊन जिंकणाऱ्या महायुतीसोबत साटोलोटो करण्याचंच राजकारण मात्र घडताना दिसून येतंय. जसं की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार एकत्र झालेत. याचाच अर्थ सत्तेविरोधात आपण लढू शकत नाही हा मेसेज थेटपणे विरोधकांनीच उभा केलेला आहे. आणि मग साहजिकच अशा पक्षांकडनं विचारधारेचा झेंडा घेऊन कोण लढणार? एकीकडे काहीही झालं तरी भाजपचं जिंकण्याचं नरेटिव्ह आणि दुसरीकडे मैदान सोडलेले विरोधक. साहजिकच इच्छुक जाणार कुठे तर सत्ताधाऱ्यांच्या दारात. त्यामुळे जी काही गर्दी झाली आहे ती सत्ताधारी असणाऱ्या भाजप सहित शिंदे आणि अजितदादांच्याच पक्षाकडे आली. आता हे नरेटिव्ह भाजपला इतक्यावरतीच रोखून धरता येईल का? तर नाही. ही स्पर्धा इन्कमिंगच्या जोरामुळे विधानसभेत सुद्धा लागलेली आहे. पर्यायानं आज महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या तसंच भाजपमध्येच असणाऱ्या अनेक नेत्यांची अशाच प्रकारची वेळ विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा येणार आहे. तेव्हा मात्र भावी नगरसेवक म्हणून कायम भावी राहिलेल्या भावी आमदारांवरती हसताना दिसतील हे मात्र नक्की. असो, तर आता थोडक्यात सारांश सांगायचा तर भाजपवर ही वेळ भाजपनेच आणलेली आहे हे एका वाक्यातली लाईन आहे. तुम्हाला काय वाटतं? या प्रकाराला भाजपच जबाबदार आहे की इच्छुक उमेदवार? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.